already seen the design Moore machine and design milli machine. Now we will see the conversion from milli to Moore and Moore to milli. Okay. Again, the concept is same. Like in the both the if you see in both the cases, we do have 6 tuples. Am I right? Am I right? We do have the capital Q, then Q, sigma, that is your input alphabet, then output alphabet, then transition for state, then transition for output, that is lambda, and then Q naught. हे लक्षात राहील. बोला माझ्यासोबत. Capital Q, then sigma, then delta, output, then transition, then lambda, the lambda for your output, and then your start state Q naught. हे 6 टप्पल्स तुम्हाला दोन्हीकडे असणार आहेत. So whenever there is a conversion, okay, even though it is from Moore to milli or milli to Moore, the given state, like suppose this is the diagram, the given diagram. Now the given diagram is in which machine? Moore machine. This is a Moore machine, na? Where you have in circle the state gives you output. In circle the state is giving you output. So which machine is this? Moore machine. So according to the given diagram, you have to define this machine. So first, definition of Moore, write down. Definition of Moore. कारण Moore to milli चाललंय आणि डायग्राम मूरची आहे, राईट. सो यू हॅव फर्स्ट विल बी डेफिनेशन ऑफ मूर. पहिले तर जी डायग्राम, जी गिवन डायग्राम आहे, दॅट यू हॅव टू ड्रॉ अगेन ऑन इन युअर पेपर. इट्स नॉट की हा गिवन आहे, ही क्वेश्चन पेपरवर आहे, नाही. द डायग्राम गिवन इन द क्वेश्चन पेपर, यू हॅव टू ड्रॉ इट on the answer sheet. Okay, so that diagram is there. Then you will write down the definition of Moore. Then you will write down all the 6 tuples of this Moore machine. So what will be my capital Q is equal to, in curly bracket, Q0, Q1, Q2, Q3, right? Then sigma is equal to what? Sigma will be what? 0 and 1. Then for this diagram, transition, ते तो तुम्हाला अख्खं टेबलच काढावं लागेल. Then triangle, that is your delta for output alphabet. What are your output alphabets? A, B, C. आणि मग लॅम्डा दाखवायला लागेल. लॅम्डा ऑफ Q0 gives you A, काय आहे Q3, Q0 वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि Q0 इज इक्वल टू माय Q0. बरोबर. हे कम्प्लीट ऑल टपल्स यू हॅव टू राईट. देन यू विल कन्वर्ट इट इनटू मिली मशीन. सो कसं करायचं असतं कन्वर्शन, त्याच्यासाठीचे हे हा जो रूल आहे, दिस रूल यू हॅव टू राईट डाऊन अँड देन अप्लाय. यू हॅव टू राईट डाऊन दिस रूल. व्हॉट डज युअर रूल से? असाइन द आउटपुट सिम्बल along with the state to all of points incoming transition. म्हणजे काय? See, if my Q0, the one which is my destination, if it gives me A, my Q0 gives me A. So when I reach Q0, it is anyway going to give me what output? By default A. When I reach to Q0, I am going to get what output? By default काय आहे? A. So चला हे नीट दिसतंय. Q3. When I reach to Q3, by default Q3 is giving me what?
आउटपुट ए. म्हणजे मिली मशीन मध्ये कन्वर्ट करताना तुम्ही जे आउटपुट मिळणार आहे तुमचं ते जिथे तुम्ही पोहोचणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे ना, बरोबर. तर फ्रॉम व्हेरेवर यू आर रिचिंग, तुम्ही ठाण्यावरून तिकडे जा, मुलुंडवरून जा, वाशीवरून या, तुम्ही जिथे पोहोचणार आहात तो तुम्हाला आउटपुट देतोय मूरमध्ये. तर जिथूनही ती गाडी सुटतीये तुम्हाला माहिती आहे की तिकडे पोहोचल्यावर मला काय आउटपुट मिळणार आहे, ए. तर त्या ॲरोवर, त्या ट्रेनवर, त्या ट्रॅकवर मी या 1 ला स्लॅश करून एच लिहिणार ना, बरोबर. कारण की हा जो स्लॅश करून लिहिलेला आउटपुट आहे तो माझा आउटपुट आहे मिलीमध्ये. कळतंय का मी काय म्हणते, आता कळलं का मी काय म्हटलं. हा मला ए देणार आहे. आता मी तिथे मिलीमध्ये त्याला असोसिएट नाही करू शकत स्टेट बरोबर, बरोबर. त्यामुळे मला काय करावं लागेल, जे पण काही इनपुटला येतंय तिथे आणि जे पण इकडे रीच करताय टुवर्ड्स Q3 एव्हरीवेअर आय विल राईट डाऊन ए, बरोबर. आता बघा तुम्ही खालती डायग्राम, तेच हे पण म्हणतायत इनपुट, बरोबर. इनकमिंग ट्रान्झिशन्स. आता तुम्ही बघा आता ए आहे जे पण इनकमिंग आहे. आता हा आउटगोइंग होता, हा इनकमिंग आहे. तर ए आला, हा पण इनकमिंग आहे. आउटवर्ड तर आहे पण इनकमिंग पण आहे ना. सो इनकमिंग ए आला, Q0 सोबत ए होतं, इनकमिंग ए, इनकमिंग ए, इनकमिंग ए, 0 सोबत ए, 1 सोबत ए, तो जो लूप होता ए. कळतंय काय चालू होते. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू कन्वर्ट इट. आणि मग एकदा कन्वर्ट केलं सेम इकडे Q2 ला काय मिळतंय सी. तर आता इनकमिंग काय आहे, एकच आहे, बरोबर. तर एकच आहे की जो तुम्हाला सी एज आउटपुट. मग एकदा मिली काढलं की मग त्याचे टपल्स, की आता इथे तुमचा क्यू काय आहे, इकडे तुमचा टेबल कसा बनतोय, डेल्टा 10 मार्क आहे. तर नुसतं इथून इथे कन्वर्ट करण्याला तुम्हाला 10 मार्क नाही मिळणार आहे. त्या मूर मशीनची डेफिनेशन, त्याचे टपल्स, त्याची जी गिवन डायग्राम आहे ती, त्याला कन्वर्ट केल्यावरती मिली, त्याची डायग्राम, त्याचे टपल्स आणि त्याची डेफिनेशन, हे सगळं लिहिल्यावर 10 मार्क्स मिळणार. आणि हे झालं मूर टू मिली, जे बऱ्यापैकी सोपं आहे. कारण की तुम्हाला एकच आउटपुट आहे ना इथे, तोच तुम्हाला सगळीकडे इनकमिंगला लिहायचा आहे. देर इज नो रॉकेट सायन्स, नो डिफिकल्टी. डिफिकल्ट थोडं काय आहे, मिली टू मूर काय आहे बघा, काय म्हणणं आहे त्यांचं. अगेन मिली टू मूरमध्ये पण गिवन जे असेल त्याचे टपल्स लिहिणार तुम्ही पहिले. आणि हे you are going to write all 3 what are those rules. You are going to write down all 3 rules and then you are going to convert it into mood. ठीक आहे. आता काय म्हणतायत ते की बाबा रे, जर का येणारं सिम्बल हे एकच असेल, सेमच असणार आहे, इट मीन्स बाय डिफॉल्ट इट इज गिविंग यू द सेम सिम्बल. म्हणजे काय की जर ठाण्यावरून गेल्यावर सुद्धा इथून पण येताना तो एच आउटपुट घेऊन येतोय, इकडून पण तो एच आउटपुट घेऊन येतोय. म्हणजे त्याचं एकच आउटपुट आहे त्या स्टेटचं, म्हणून सगळीकडून येताना तेच आउटपुट येतंय, बरोबर. जे आपण आता मूर टू मिली करताना केलं ना, तेच केलं आपण. का? कारण तो एकच आउटपुट त्याच्यासोबत असोसिएट होता, बरोबर. जेव्हा स्लॅश ए होतो तर आपण सगळ्यांना एच दिले ना. सो तेच इथे तुम्ही रिव्हर्स करा. जर
सगळीकडून येताना X येत आहे म्हणजे त्याचा एकच स्टेटला तो एकच अल्फाबेट असोसिएट आहे. सो Q1 कडे इथे बघा हे दोन इनवर्स काय काय आहे 1 2 हे आउटवर्ड आहे त्यांच्याशी घेणं देणं नाही आपल्याला. इनवर्स काय आहेत हे दोन आहेत. काय आउटपुट देतात ते इनवर्स मध्ये काय आउटपुट मिळतं इनवर्स मध्ये पुढे पुढे तसंही झोपेत आहे पुढे काय आहे अरे काय आहे अरे वाच what is coming inwards what is the output that is coming inwards what is the output that you are getting which output you are getting loud so all are n so obviously q1 is there any other arrow that is coming inwards q1 No. no that is coming towards q1 no so you are getting all the arrows that are towards q1 you are getting the same input that is n and that is the reason here by default you are writing n understood because there is no other chance की बाबा दुसरं काही लिहितंय ठीक आहे same if you see here q2 okay what are the inward this is inward arrows this one and this one both are giving you Y. both are giving you Y. so by default q2 is having y associated output ठीक आहे आता इकडे या q3 ला q3 ला इनवर्ड काय आलाय n N. इनवर्ड N. inward Y. so can you by default say that q3 is associated with n or q3 is associated with y no so you have to split it and that's why you have q3 n and q3 y पण मग आता अगेन q3 कडे इनवर्स कुठून होतं q1 to q3 but with what output n so q1 to q3 जिथे n आहे you are having q1 to q3 but do you have q1 to q3 y as this arrow why because q1 to q3 you are getting the output as n so q1 to q3 you are getting the output as n so here is the arrow now q3 to q3 it is for n but q3 to q3 itself we have split it into two inverse is towards n but from both the q3 here also and here also because both are q3 so outward is also from q3 na inward is n you are not having q3 to q3 over here because inward is n q3 to q3 inward n आहे outward can be from this q3 also and from this q3 also कळतंय का नक्की कन्फ्यूज नाही बरोबर so inward n आहे म्हणून n and from both the q3 q4 to q3 by so q4 to q3 y कडे जातो q4 to q3 नाहीये बघा कळलं का कारण की
कळलं काय चालू आहे ते? ऑल्सो आउटवर्ड जे आहेत ते जिथे जिथे चालले ते दोन्हीकडे चालले. म्हणजे Q3 to Q4 बरोबर आउटवर्ड आहे ना हा. सो Q3 to Q4 आणि Q3 to Q4 कळतंय का? सो Q3 to Q4 जाताना काय आहे? झिरो. हे नाही आफ्टर विच झिरो बरोबर. सो झिरो आणि ओके. काय मिळत आहे ते आपण नंतर बघू. तो एनचा पार्ट आहे म्हणून एन कडे. Q4 चे पण एन आणि वाय काय का झाले ते कळले. सेम Q4 ला इन्व्हर्स वाय पण आहे आणि इन्व्हर्स एन पण आहे. पण Q3 कडून Q4 एन ला येतोय इथे नाही जाणार. त्यामुळे हे जितकं प्रॅक्टिस करता येईल तितकं स्वतःहून प्रॅक्टिस करा की ते जे काही करतोय आपण ते बरोबर करतोय का. नाहीतर 10 मार्क गेले. असे अजून वेगळे पाहिजे तर काढा त्यांचे आन्सर्स बघा. हे नीट आलं की बाकीचे येणार. एक नीट आलं कळलं की आपण काय करायचं ह्याच्यामध्ये. इफ यू सी ऑल 3 rules are applied. I have given it also. First rule, second rule and third rule. म्हणून तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा तिन्ही रूल पण लिहायचे आहे आणि ते कुठे अप्लाय झालं हे पेन्सिलने दाखवायचंय. पेन्सिलने पेनाने नाही. and you are not supposed to use red pen in exam. Red or green pen. You can use double color pen like blue, black आणि पेन्सिल. ठीक आहे. हे कळलं आता. ओके. आता तुमचं एक